अद्वैत, हा फोटो इथं का आणलायस? आधी मला भीती वाटते. नेमकं काय झालंय? माझा नाहीये देवावर विश्वास, पण नेत्राचा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती देवीचं नाव घेत असते. ती म्हणते देवीच्या मनात आहे तेच घडतं. पण मग मला कळत नाहीये, जी नेत्रा देवीची एवढी मोठी भक्त आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी देवीचं नाव घेत असते, तिची ही अशी अवस्था असताना तिची ही देवी काहीच मदत करणार नाहीये का तिला? माझा विश्वास नाहीये देवावर, पण नेत्राचा आहे ना, तरी मग तिची ही अशी अवस्था का झाली? नेत्रा मरणाच्या दारात आहे का आजी? ज्या मुलीने नेहमी दुसऱ्याचा जीव वाचवलाय, तिच्याबरोबर हे असं घडावं. ती मला सांगत होती की तिने हळद कुंकू ओलांडलं म्हणून देवीचा कोप झालाय तिच्या. ती सांगते ते मला नाही पटत आहे. नॉनसेन्स आहे त्या सगळ्या गोष्टी. पण नेत्राला हे खरं वाटतंय. तिला वाटतंय की तिने हळद कुंकू ओलांडलं म्हणून घडलंय. मिस्टर राजाध्यक्ष, डॉक्टरांनी हात टेकले तो आता. त्यांना कळत नाहीये काय करायचं ते. काय होतं? नेत्राचा तिच्या देवीवरचा विश्वास. पण मला कळत नाहीये, नेत्राच्या म्हणण्याप्रमाणे हळद कुंकू ओलांडल्यामुळे हे सगळं झालं. पण मग फक्त हळद कुंकू ओलांडलं म्हणून तिच्या या देवीला तिचा जीव जावा असं वाटत असेल का? सगळं हळद कुंकू ओलांडलं तर त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली. मला आठवतंय, नेत्रांनी मला सांगितलं होतं, देवीचं मन खूप मोठं आहे. देवी आपलं सगळं ऐकते. बघ आई, या देवीचं मन मोठं आहे ना, मग देवीला सांग ना नेत्राला बरं करायला. सावकाश. नेत्रा, कशी आहेस? अद्वैत, तू रात्रभर इथेच थांबला होतास. घरी जा आणि फ्रेश हो, थोडा आराम कर. मी हवं तर केतकीला इथे बोलवून घेतो. नाही, नको, मीच थांबतो इथे. साहेब, तुम्ही पण जरा आराम करा ना. नेत्रा, मी नाही थकलोय अजिबात. साहेब, बरं ठीक आहे, मी घरी जातो, फ्रेश होतो आणि लगेच परत येतो. ऍक्च्युली केतकी काकूला हिचा डाएट पण सांगायचा आहे, मग ती डबा पाठवेल ना तसा हिच्यासाठी. ऑफिसमध्ये कोणाशी काही बोलणं झालंय का? 2 दिवस झाले बरीच कामं पेंडिंग असतील तिकडे. तू काळजी करू नकोस, तेजस सगळं हँडल करतोय. तू घरी जा.
नेत्रा मी आलोच. एकट्याने नाही जायचं कुठेच. देवा, या घरात सगळं व्यवस्थित होऊ दे. सगळ्यांना सुखरूप ठेव. नेत्रा या घरातली नाहीये, पण तिला लवकर बरं कर. आता नेत्रा धडधाकट होऊन येते की नाही बघ घरी. मी त्रिनयना देवीकडे नवस बोलले होते. नवस? हो, नेत्रा मानते ना त्रिनयना देवीला. म्हटलं मग त्रिनयना देवीकडेच नवस बोलूया. आणि तिने ऐकलं माझं. नवस पूर्ण झालाय. बरी होतीये नेत्रा. आता मला नेत्राचं कुठलं गाव ते? वावोशी. हा, वावोशीला जावं लागेल त्रिनयना देवीच्या देवळात नवस पूर्ण करायला. ओके, डन. मी घेऊन जातो तुला. मी नेत्रा बरोबर आधी सुद्धा गेलोय त्या मंदिरात. बरं चल, मी निघतो. मला हॉस्पिटलला जावं लागेल. अरे तुला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे बाबा आजोबा म्हणाले होते की आपल्या देवाऱ्यात ना आपली कुलदेवता सोडून दुसरी कुठली देवी नाही चालत. माणसांसारखं देवांमध्ये सुद्धा असतं का? म्हणजे तो इथे असेल तर हा नको, हा इथे असेल तर तो नको. म्हणजे कुळाचं काहीतरी आहे असं म्हणत होते तेव्हा. कुळाचं? पण म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणाले ते? म्हणजे त्यांच्या आधीच्या पिढ्यांपैकी कुणीतरी त्यांना सांगितलं होतं, त्यांनी ते मला सांगितलं. आता बाबा बोलत असते तर बरं झालं असतं. त्यांनी सांगितलं असतं आपल्याला. आधी हा काकू, मी इथे देवघरात. आधी तू तू इथेस? अरे घरभर शोधलं मी तुला. मला वाटलं तू टिफिन विसरून जातोस की काय. असं कसं विसरेन? बाय द वे, तू इथे काय करतोयस? मी ते नेत्रासाठी हा टिफिन आणि हे दूध. बर. आणि हे दूध तिला सगळं संपवायला सांगायचंय. बर. मला सांग, हे डॉक्टरांनी सांगितलंय तसंच बनवलंस ना सगळं? हो, अगदी साधं आणि सिंपल जेवण आहे. तिखट मसालेदार काहीच नाहीये. गुड. ऐक ना, मी सुद्धा येते हॉस्पिटलला. मला बघायचंय नेत्राला. काकू अगं आत्ता नको, डॉक्टर्स अलाउ नाही करणार. तू नंतर व्हिजिटिंग आवर्स मध्ये. बर. नाही, मला काय वाटतं की केतकीला जाऊ दे डबा घेऊन. हे बघ, या नेत्राच्या सगळ्या धावपळीमध्ये तुझी ऑफिसची कामं राहतायत आधी. आई, कामापेक्षा नेत्रा इम्पॉर्टंट आहे. सी बघ, आतापर्यंत काही झालं असलं, आमच्यात किती वाद झाले असले, मिसअंडरस्टँडिंग झाल्या असल्या, तरी नेत्रा तिचं घर, तिची माणसं सोडून माझी काळजी घ्यायला इथे आली. आणि मी हे कधीच विसरणार नाही. आणि आता एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधून ती बाहेर आली. स्वतः नेत्राची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. आणि माझी जबाबदारी मी कधीच झटकणार नाही. आणि कामाचं काय, तिकडे 2-2 राजाध्यक्ष आहेत, करतील ना मॅनेज. आणि नेत्रासाठी जे काही करायचंय ते मी स्वतः करणार आहे. कारण तिने आतापर्यंत खूप काही केलंय माझ्यासाठी. चला, मी निघू? हो. मी तुला सोडते ना कारपर्यंत. चल. आई आलोच.
संतोष, हे बघ, आधी अरे नेत्राला तिच्या रूम मध्ये घेऊन जाणार होतास ना, इथे कसा घेऊन आलास? मित्राला प्रश्न पडला होता तिची त्रिनयना देवी कुठे आहे, म्हणून तिला इथे घेऊन आलो. मित्रा, तुझी त्रिनयना देवी याच घरात आहे, जिथे असायला हवी तिथेच. खुश? बर, जरी ती आता घरी आली असली तरी शेवटपर्यंत डॉक्टरांना नेत्राला एक्झॅक्टली काय झालं होतं ते कळलंच नाही. मरणाच्या दारात होती आई नेत्रा. मग मी रागाने तिच्या त्या त्रिनयना देवीकडे प्रार्थना केली, तिला आपल्या देवाऱ्यात जागा दिली आणि तिकडे नेत्रा अचानक बरी झाली. काय म्हणजे हे तुम्ही काय म्हणता ते दैवी दैवी वाटतंय मला हे सगळं. अद्वैतचा देवावर विश्वास नाहीये आणि जर नेत्रा त्रिनयना देवीमुळे बरी झाली ह्यावर अद्वैतचा विश्वास बसला तर तुझं काय होईल? आई, काय झालं? तू शांत का झालीस एकदम? नाही नाही, म्हणजे तू म्हणालास ना आता दैवी वगैरे, तसं काही नसतं आधी. म्हणजे मी नर्स होते की नाही, मी पाहिले तसे पेशंट्स जे असे बरे झालेत. नाही म्हणजे देव आहेच, अगदीच मान्य आहे मला, पण जर ह्या सगळ्या गोष्टी तुला दैवी वाटत असतील ना तर तसं नाहीये, ते मनाचे खेळ आहेत अरे आपल्या. नाही, मी फिगर आउट करीन हे काय ते. अरे आधी काय झालंय तुला? एवढा शिकलायस तू, या सगळ्यावर कसला विश्वास ठेवतोस? असं काय करतोय? आई, मी नाही म्हणत आहे की माझा या सगळ्यावर विश्वास आहे, पण मी आता असंही नाही म्हणू शकत आहे की या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. आणि बघ, या आधी सुद्धा मी नेत्राला सांगितलंय, म्हणजे हेमाची डेथ, तो ग्रंथ, हे सगळे योगायोग होते. पण नेत्राने हे हळद कुंकू ओलांडणं मला योगायोग नाही वाटत आहे. मला असं वाटतं हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय. आई, त्या इंद्राणीने तर केलं नसेल ना हे सगळं? ती करत नसेल ना हे सगळं? आधी हळद कुंकू ओलांडण्याने हे असं होतं? काय चाललंय तुझं? काय विचार करतोयस तू? हं, तू कसं बोलू शकतोस हे सगळं? आई, मी ना वाचलंय कुठेतरी, युनिव्हर्स मध्ये काय घडतंय त्यात रमून जाण्यापेक्षा ते एक्झॅक्टली का घडतंय याचा आपण शोध घ्यायला हवा. म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं कुतूहल असेल तर त्या गोष्टीमध्ये डीप जाऊन ते तसं काय हे आपल्याला शोधायला हवं. आणि म्हणूनच ना मला हे सगळं फिगर आउट करायचंय. बरं ऐक, तो त्रिनयना देवीचा फोटो जो देवाऱ्यात ठेवलाय तो राहू दे तिथेच. एक पाय मरणाच्या दारात पोहोचला होता तुझा. कसं वाटलं?
सांग ना, मरणाला स्पर्श करून आल्यानंतर कसं वाटलं? तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतंय मला या घरात परत आलेलं पाहून? असू द्या, अद्वैत साहेब येत असतील. तुम्ही जा इथून. नाटक करावं लागेल, उगाच चांगुलपणाचा आव आणावा लागेल, त्यापेक्षा तुम्ही आत्ताच जा इथून. तुला काय वाटलं? डोळे वर करून माझ्याकडे बघितलं, उद्धटपणे माझ्याशी बोललं तर मोठी झालीस तू? शिंग फुटली तुला? घाबरेन तुला मी असं वाटलं तुला? हा, विसरू नकोस मी तुझी कशी जिरवली येते. आणि हेही लक्षात ठेव की ही फक्त सुरुवात आहे. इथून पुढे बघ तुझे कसे कसे आणि काय काय हाल करते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? नाही म्हणजे खरंच खूप मोठा डाव खेळलात तुम्ही. देवी आईचा कोप झाला, मला खूप त्रास झाला आणि तुम्ही म्हणताय तसं मरणाच्या दारातनं परत आले मी. पण ह्या सगळ्यात तुमचा काय फायदा झाला? मिळाले परत. जशी होते तशी तुमच्या समोर आहे आजही. आणि माझं सोडा, तुम्ही स्वतःला बघा. एवढं सगळं होऊ नये मी जिवंत कशी परत आले ह्या प्रश्नाची भीती दिसते तुमच्या चेहऱ्यावर. साहेब, एवढी मेहनत घेतली तुम्ही, पण तुमच्या पदरी निराशाच पडली. पण या सगळ्यात मला काय मिळालं माहितीये? अद्वैत साहेबांचा देवावर विश्वास नव्हता, पण त्यांनी स्वतः त्रिनयना देवी आईला या घरातल्या देवाऱ्यात स्थान दिलं. अधोक्षज कुठे आहे रुपाली? बंटीचं काय? नेत्राकडे बघ, डोईजड व्हायला लागली ती. तोंड वर करून बोलायला लागली माझ्याशी. बंटी कुठे आठवला मध्येच? आठवला नाही, दिसला. कुठे? रस्त्यावर. पुण्यातच आहे ना तो? हो ना. ओळखता येणार नाही अशा अवस्थेत होता तो, पण मला खात्री आहे तो अधोक्षजच होता. काय केलंस तू त्याचं रुपाली? ग्रंथ सुरक्षित आहे ना? फोटो पाठवले ना तुला? मला ग्रंथ बघायचंय स्वतःच्या डोळ्यांनी. ग्रंथ कुठे आहे रुपाली? माझ्याकडे नाहीये. कुठे लपवलायस तू? मीच शोधते, थांब. आगाऊपणा करायचा नाही. नाहीये आता ग्रंथ माझ्याकडे. नंतर दाखवेन मी तुला. नंतर कधी? दाखवणार म्हटल्यावर दाखवणार. काय पळून जाणार आहे का? ओळखतेस ना मला. विश्वास ठेव, शब्द दिलाय मी तुला. आता जा. आणि तो बावळट अद्वैत घरात आहे. त्याने जर आपल्या दोघींना बघितलं ना तर अडचणी वाढतील. जा. नेत्राचं काय करायचं त्याचा विचार कर. जा. बंटी असा इकडे तिकडे रस्त्यावर फिरतोय. इंद्राणीला तो दिसला याचा अर्थ अद्वैत किंवा शेखरलाही दिसू शकतो.
आणि त्या दोघांना जर बंटी दिसला तर तरी नशीब मी ग्रंथ त्याच्याकडून घेतलाय, नाहीतर होत्याचं नव्हतं झालं असतं. रुपालीने देवी आईचा ग्रंथ बेडरूम मध्येच कुठेतरी लपून ठेवला असणार. आत्ता ती नाहीये घरात, आत्ताच शोधता येईल मला ग्रंथ. ड्रॉवर लॉक्ड आहे, म्हणजे यातच असेल ग्रंथ. आई आली बाहेरून? नाही अजून. मग तुम्ही इथे दार बंद करून काय करताय? ते मी ऍक्च्युली वॉशरूम यूज करायला आले होते. कपाट उघडे? ही इंद्राणी चोरी करायला तर आली नव्हती ना? मी ग्रंथ शोधत असताना हा अद्वैत नेमका कसा आला तिथे? आता ह्याने आणखीन काही गोंधळ नको घालायला. झालं ते झालं. ग्रंथ रुपालीकडे घेतलंस काय? आई ती इंद्राणी आपल्या घरात काय अजून? आपण तिला जायला का नाही सांगतो? त्या काही बोलल्या का तुला? नाही, पण तू आधी जाऊन तुझं कपाट नीट चेक कर. ज्वेलरी दागिने सगळं व्यवस्थित जागेवर आहे का ते बघ एक. म्हणजे मी तुला भेटायला म्हणून तुझ्या बेडरूम मध्ये गेलो तर डोर आतून लॉक होतं. मला वाटलं तू असशील आत म्हणून मी नॉक केलं तर इंद्राणी बाहेर आहे. मी तिला विचारलं तर म्हणे वॉशरूम यूज करायचं. मला हे सगळं खोटं वाटतंय. मी आत गेलो ना तर तुझं कपाट थोडं उघडं होतं. नालायक इंद्राणी ग्रंथ चोरायला शिरली असणार. काय करू मी? हिचं डोक्याला ताप होऊन बसलाय सगळा. आई प्लीज काहीतरी कर त्या बाईचं. मी बोलते तू टेन्शन नको घेऊ. मी टेन्शन नाही घेत आहे. ती बाई ना मला जरा विचित्र वाटते. तिच्यामुळे आपल्या घरात प्रॉब्लेम होतील असं वाटतंय मला. नाही आधी मी बोलते ना त्यांच्याशी, तू नको काळजी करूस. बरं मला सांग, बंटी मामाबद्दल काही कळलं का तुला? तुला फोन आला होता त्याचा? नाही ना, काही कळतच नाहीये बंटी बद्दल. हे सगळं मला जरा खूप सिरियस वाटतंय. खूप दिवस झाले बंटी मामाचा काही पत्ताच लागत नाही. आई त्याला काही झालं तर नसेल ना? असं बोलू नये रे अशुभ. मला खूप काळजी वाटायला लागली खरं तर बंटीची. पण आपल्या घरी इतकं सगळं सुरू होतं ना म्हणून काही बोलले नाही मी. आई हे बघ, तू काळजी नको करूस.
मी शोधेन बट्टी मामाला. मी आलोच. कार्यकर, आय अग्री, निगडीचा प्रोजेक्ट मीच लीड करत होतो, पण आता फिजिकली मीटिंग अटेंड करणं मलाही पॉसिबल नाहीये. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी फोनवर अवेलेबल आहे. तेजस आहे, शेखर सर आहेत. कार्यकर, मला कळतंय हा प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे, पण आता मी घरी थांबणं जास्त महत्वाचं आहे. हा काही अडचण आली तर मला फोन करा तुम्ही. गुड नाईट. मी ऑफिसला जात नाहीये ना, म्हणून सारखे फोन येत आहेत. तुला भूक नाही लागलीये का? काय करणारस जेवायचं? म्हणजे तुला बाहेर यायला जमेल की एक काम करतो, मी जेवण इथेच घेऊन येतो. साहेब, तुम्ही लाजवताय मला. मी बाहेर येऊन जेवते. तुम्ही असं नका ना करत जाऊ. असं नका करत जाऊ म्हणजे? जगा वेगळं काहीच करत नाहीये मी. इट्स जस्ट दॅट तुला आराम मिळायला हवा. पण साहेब, तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. इंद्राणी, एक काम होतं तुझ्याकडे. अद्वैतने त्रिनयना देवीचा फोटो घरच्या देवाऱ्यात ठेवलाय. काही अडचण नाही ना होणार? खरं तर त्रिनयना देवीचं स्थान देव्हाऱ्यातच असायला हवं. पण जर मी ह्यांना सांगितलं की तो फोटो देव्हाऱ्यातून काढा, तर ह्या काढतील आणि रुपाली सुद्धा खुश होईल. तिला वाटेल माझ्यामुळे काहीतरी तिच्या मनासारखं घडलंय. इंद्राणी, काही अडचण नाही ना होणार? मी या विषयावर तुमच्याशी बोलणारच होते. मला वाटतं काय ग, काय होतंय? इंद्राणी, काही होतंय का? काय झालंय? इंद्राणी, इंद्राणी, काय होतंय? काय झालं? नाही, काही नाही. कान दुखत होते माझे. पण आता तर बरी होतीस तू, एकदम काय झालं? नाही, काही नाही. तो उन्हाळ्याचा त्रास होतो ना मला. वाढलाय उन्हाळा खूप. असं पहिल्यांदाच पाहिलं मी. दोन्ही कान दुखत होते का? हो. मी जाईन डॉक्टरांकडे. तुम्ही ते फोटोबद्दल विचारत होतात ना? हो. तो फोटो राहू दे आत्ता देव्हाऱ्यातच. तो फोटो जर देव्हाऱ्यातून हलवला ना, तर अडचणी निर्माण होतील. म्हणजे त्रिनयना देवीचा फोटो आमच्या देव्हाऱ्यात आहे म्हणून काही? नाही नाही नाही, काही होणार नाही. रे बिंडोक राजाध्यक्ष. हात सोड माझा. अरे, असं कसं हात सोड? पाल आली तर कोणाला मिठी मारणार मी? म्हणजे नवरा आहेस ना माझा, लग्नाची बायको आहे मी तुझी. म्हणजे मी तरी वागतेय बायकोसारखं. असं मला सांग, मुंबईला गेला होतास, काम झालं का? हॉस्पिटलचं काम मिळालं का? तू काय विचारतेस? तुझा काय संबंध? संबंध काय म्हणजे लाडाची बायको आहे की नाही मी तुझी. मग
कळायला हवं मला. आणि अगदी स्पष्टच सांगायचं तर तू जितकं जास्त कमवशील तितका माझा फायदा जास्त आहे, हो की नाही? गोंडस दिसतोस रे चिडल्यावर. फक्त थोडे दिवस, फक्त थोडेच दिवस उरले तुझे या घरामध्ये. रुपाली म्हात्रे, तुझे या घरातले दिवस भरलेत. पण जसं वागायचं तसं वाग, जे करायचं ते कर, पण फक्त थोडेच दिवस. गेले कित्येक दिवस ऐकते मी की माझे थोडेच दिवस उरले. संपतच नाहीये ते थोडेच दिवस. हं, मी या घराबाहेर जावं म्हणून काय काय केलंस तू? घडलं का काही? नाही. अजूनही माझ्यासमोर खाली मान घालूनच वागावं लागतंय तुला, हो की नाही? मी म्हणालो ना, तुला जे बोलायचं ते बोल, पण थोडे दिवस. ग्रंथ जर खरंच बाईसाहेबांकडे असेल तर तो कोणाच्याही हाती लागू नये म्हणून त्या ग्रंथ पुरू शकतात. पण कुठे पुरतील? बाईसाहेबांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे. संध्याकाळच्या आसपास त्या जेव्हा बाहेर जातील तेव्हाच संकेतात दिसलं तसं त्या ग्रंथ पुरू शकतात. पण ती कुठे आहेस तू? कुठे शोधू तुला? त्या शेखर आणि अद्वैतच्या समोर जाऊ नकोस म्हणजे मिळवलं बाबा. काय वाटतं तुम्हाला? बंटी मामा सापडेल? सापडायलाच हवा. तो सापडल्यावर बऱ्याच गोष्टी समोर येतील. इतका वेळ शोधतेय बंटीला, अजून सापडत नाहीये. अद्वैत आणि शेखरला सुद्धा दिसायला नकोय बंटी. नाही पण कसा दिसणार? बंटी इथे असेल तर दिसेल ना. मिळणार मिळणार मिळणार, सर्वांना मिळणार, सर्वांना मिळणार, मिळणार मिळणार. भूक लागले, भूक सर्वांना देणार. आज कोणीच उपाशी राहणार नाही. लाडू मिळणार. थांबा थांबा, सर्वांना मिळणार. लाडू सर्वांना मिळणार. गोंधळ करू नका. आज कोणीच उपाशी राहणार नाही. लाडू पाहिजे? बस बस, सर्वांना देणार. लाईनीत बस, सर्वांना देणार. तुलाही देणार. बस बस, मिळणार मिळणार, सर्वांना मिळणार, सर्वांना मिळणार. थांबा थांबा थांबा, सर्वांना मिळणार, सर्वांना मिळणार, सर्वांना मिळणार, सर्वांना मिळणार. अरे
अरे अरे